श्री स्वामी समर्थ. तुम्हाला तुमची कुलदेवता माहीत नाही का? एकदा वेळ काढून हा व्हिडिओ बघाच. तुमची कुलदेवीच रस्ता दाखवेल. कुलदेवीची कृपा म्हणजे सौ सोनार की एक लोहार की. पण अनेकांना त्यांचे कुलदैवतही माहीत नसते. पूजेच्या ठिकाणी 1 रुपयाचे नाणे ठेवा आणि त्यावर सुपारी ठेवा. पाण्याच्या भांड्यातून पाण्याचे काही थेंब सुपारीवर टाका. सुपारीवर मौलीचा धागा टाका आणि म्हणा, माताजी मी कपडे अर्पण करत आहे. सुपारीवर सिंदूर लावा आणि माताजींना अलंकार स्वीकारण्यास सांगा. तुपाचा दिवा लावा आणि म्हणा, आई माझ्याकडून काही चूक झाली असेल तर ती तुम्हीच समजून घ्या आणि मला माफ करा. सुपारीला कुलदैवत मानून ती त्या ठिकाणी राहू द्या. आई प्रसन्न होताच स्वप्नात एक दृष्टी दिसेल. कुलदेवी आपोआप मार्ग दाखवेल. मंगळवारी सकाळी शुद्ध झाल्यावर अख्खी सुपारी घ्या. सुपारी तुटू नये याची काळजी घ्या. पूजेच्या ठिकाणी सुपारी ठेवा आणि त्यावर 1 रुपयाचे नाणे ठेवा. सुपारीवर पाण्याचे काही थेंब टाका आणि सुपारीवर माऊलीचा धागा ठेवा आणि म्हणा, आई मी तुला वस्त्रे अर्पण करतो. सुपारीवर सिंदूर लावा आणि म्हणा, हे माते कृपा करून अलंकार स्वीकार करा. तुपाचा दिवा लावा आणि म्हणा, आई माझ्याकडून काही चूक झाली असेल तर ती विझवा म्हणजे रक्षण करा. माझ्या घरी या जागा घ्या, मला दर्शन द्या. माऊलीवर आरोहण होताच सुपारी गौरी गणेशाचे रूप धारण करते. आता रोज सकाळ संध्याकाळ सुपारीला कुलदैवत मानून उदबत्ती पेटवून माताजी प्रकट व्हावीत अशा प्रार्थना करा. आई आनंदी होताच ती तुम्हाला तुमच्या स्वप्नात काही मार्ग दाखवेल किंवा हावभाव दाखवेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.